चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक काळ असा होता की टेनिस बॉल क्रिकेट समाप्त झाल्यानंतर मॅक्झिमम एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटपर्यंत पोहोचायचो, परंतु तदनंतर आपल्याला विश्रांतीची गरज जी होती ती मात्र आपण पाहू शकलात आणि तदनंतर आता सातत्याने 12 महिने क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दर्पण पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतायत. मिस्टर सर्जिल उर्फ बागडा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. सामन्याला सुरुवात होते पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्पण, तर सागर यावेळेला आपण पाहू शकतायत बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल खूप बाउन्स झाला होता आणि या पांडुरंग मोर यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 30,000 रुपये आपण पाहू शकाल. यंदाचं चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. ऑफ साईडला काय फटका खेळला, नजाकत भरा शॉट टक्कन आवाज आला. अर्थातच टेक्निकली साऊंड. षटकार 6. वैभव शेळके यांचा जरूर आपण डीजे वाजन तर आपल्याला पाहायला मिळतं. आमचा आवाज आणि आमच्या आवाजाची ते काळजी घेतात, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. तर दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त प्रहार केला गेला होता. षटकार आला. षटकारानंतर दर्पणने केलेला कमबॅक त्याच्यासाठी आणि संघासाठी फायदेशीर ठरत असताना आपण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 3. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. एक सुंदर संकल्पना आपण पाहतायत. विंड बॉलची संकल्पना मात्र आपण पाहू शकाल. दुसरं षटक हे विंड बॉलसाठी प्रसिद्ध होत असताना आपण पाहणार आहोत. ऑफ साईडला मनोजच्या बॅटमधून अप्रतिम ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळला गेला होता. तिथे सिंगल मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 12. ऑन साईडला मनोजच्या बॅटमधून जे 40+ क्रिकेट सुद्धा खेळतायत अफलातून एक धाव अर्जित केली जाईल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळते निंबवली या टीमची. मनोज आणि सागर यांच्या बॅटमधून. मनोजच्या बॅटमधून एक चौकार तर सागरच्या बॅटमधून एक षटकार. म्हणजे जी पार्टनरशिप व्हायला हवी ती पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. कारण 13च्या ॲव्हरेजने खेळले तर 52 धावा या फलकावर जरूर आपल्याला पाहायला मिळतील, परंतु कोणतीही धावसंख्या ही सेफ नसते हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. एक चांगलं क्रिकेटला आलेलं ग्लॅमर, टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आज प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आपण सातत्याने पाहत आहेत. लीगच्या फॉर्मॅटपासून एक गाव एक फॉर्मॅट जो तयार होतो आणि आज टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे चाललेला आहे आणि अशातच या रबर बॉल क्रिकेटची संकल्पना अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 13 धावा धावसंख्या पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. विंड बॉलवर गोलंदाजी कोण करेल हा एक वेगळाच अनुभव येणार आहे विंड बॉलचा. चांगली संकल्पना आहे ISPL पासून. विंड बॉलची जी आपण पाहू शकतायत इंडियन स्टेट प्रीमियर लीग आणि त्यामध्ये आज आपण पाहिलं तर भावेश पवारने अप्रतिम चांगला प्रदर्शन दाखवलं. त्या अर्थानं आपण पाहतायत आज खरोखरच टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगले सुगीचे दिवस आले. सुवर्ण काळ सुरू झालाय आणि अशातच रबर बॉल. तर रबर बॉल सुद्धा आपण पाहतायत. या बॉलवर जर आपण पाहिलं या षटकामध्ये जर षटकार आला तर 8 मिळेल
आणि जर चौकार आला तर तुम्हाला षटकार मिळेल. 6 मिळतील. पहिलाच बॉल आपण पाहतात खूपच बाहेर निघणारा विपुल पाटील यांचा. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव मिळेल जे स्वतः पॅकर्स आहेत आणि हेल्पफुल पर्सन म्हणून यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. लो फुलटॉस बॉल होता. क्रॉस बॅटचा उपयोग केला. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मेल अधवर शेलार मात्र पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. एक नव तरुण उभारते समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक गुड व्हॉइस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 15 धावा. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सागर यांनी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने निंबवली टीम जाऊन पोहोचते 16 धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. पहिलं न्याहाळल्या चेंडूला लेफ्ट केलं होतं. एक्झिट केलं होतं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा मात्र पंच वळत आहेत. वारंवार सातत्याने व्हाईट बॉलचे इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर केला गेला. विपुल पाटील स्वतः चेंडूवर येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. या धावसंख्येवर मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत. ही जमेची बाजू आहे विपुल पाटील यांच्या गोलंदाजीवर. सागर दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. अद्वर थोडीशी पुढे होते. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. या चौकार म्हणजेच मिळतील 6. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना ओमसाई निंबवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे यूट्यूब चॅनलवर जोडले गेलेत ऑन साईडला जरूर खेळले गेलेत. तत्पूर्वी सिंगल मेल. अल्मान आणि नारे या पुढील मॅच 1 धाव मिळेल. यस डिक्लेरेशन झोनमध्ये षटक क्रमांक कंप्लीट झालं ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर परफेक्ट 13च्या सरासरीने आतापर्यंत चाललेत. 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या आपण देऊया वैभव शेळके यांना संदेश. दोन षटकांच्या समाप्ती अखेर 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बाउन्स मिळाला होता आणि बाउन्सने व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आवाक्याच्या बाहेर असल्या कारणानं दुसऱ्या षटकामध्ये विंड बॉल यूज केला गेला. त्या षटकामध्ये 13 धावा विपुल पाटील यांच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारून दिले नाहीत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27. अचूक टप्पा होता मात्र 22च्या स्वरूपात डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 1. गुड डिलिव्हरी क्लीन बॉलच्या माध्यमातून दांडीगुल फलंदाज बाद.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सागर पाटील आणि विपुल पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. नंदकुमार पाटील धानीवरून आणि बल्ली पांडव यांच्या वतीने, या दोन व्यक्तिमत्वांच्या वतीने मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत सागर पाटील आणि विपुल पाटील यांना. या शुभेच्छांचा आपण करूया स्वीकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचले गेले 29 धावा. ओमसाई निंबवली टीम एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला धक्का सागर पाटील यांच्या स्वरूपात, परंतु जो पहिला षटकार आपण पाहिलात कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेला होता क्लास. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. विजय पटाळा अर्थातच बट्टू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या क्रिकेटच्या खेळामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली जाते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन या स्पर्धेचं, एक चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा उभारली गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, बॅकफुटला गेले आणि बॅकफुट पंच करण्याचा जरूर प्रयत्न होता. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. नारे वर्सेस अल्मान या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. साईराज खतीब या ठिकाणी जरूर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली जाते. सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती जवळजवळ 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 32 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकी. बाई चालत नेला या सदा सबुरी वाल्यानं, बाई चालत नेला सदा सबुरी वाल्यानं, बाई चालत नेला या सदा सबुरी वाल्यानं, बाई चालत नेला सदा. आज शुभ गुरुवार आणि या दिवसापासून आज या टुर्नामेंटला सुद्धा सुरुवात झाली. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर, अर्थातच साई, साईबाबांना वंदन. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. मोजम पटेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये. जरूर विशेष सहकार्य, त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेला. त्याबद्दल वाडा समालोचक चषकच्या वतीने खूप खूप धन्यवाद. चला अल्मान संघाचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी. दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन्स. सुरुवात चांगली झाली होती. 13 धावांपासून सुरुवात झाली होती पहिल्या षटकापासून. दुसऱ्या षटकात 13 धावा, 26 धावा. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत फक्त 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहू शकलात. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बाउन्स. रबर बॉल क्रिकेट या खेळामध्ये याच पद्धतीने बाउन्स तुम्हाला करता यायला हवं आणि फलंदाजांपासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन करणं फार गरजेची गोष्ट आहे. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता तुमच्यामध्ये असायलाच हवी आणि तेच मात्र दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35. नो बॉल. यस, नो बॉल. यावेळेला आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1+1 ने. पंकज आम्हाला माहिती देत आहेत की 36 रन. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. गुड डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम पाहायला मिळतं. 36 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारले गेले एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. मनोज पाटील थोडेसे मनोज
जरूर आपण पाहताय सावध पवित्र घेतात अध्वर शेल्लार पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 37ला 1. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने आणि अचूक टप्पा आणि भेदक मार्या या दोन गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली गेली. यावेळेला आपण पाहिलं तरी यास व्हाईट बॉल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम फटका चांगला आहे, ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केल्या जातील का? डायरेक्ट हिट जरूर आहे आणि यस, फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. बॅक टू द डग आउट. 40 धावांचं लक्ष्य. चाळीस धावांचं लक्ष्य आव्हान समोर ठेवले गेलंय आणि या 40 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील सूरजजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक पत्रकार सुद्धा आहेत आणि उत्कृष्ट समालोचक. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला अक्षय पांडव असतील, त्याचप्रमाणे सदानंद अडकमोसर आपण पाहत आहेत, कुणाल मोकाशी असतील, अध्वर शेलार, तेजस धोबी, ही संपूर्ण टीम, कुणाल मोकाशी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. म्हणजेच ही संपूर्ण टीम जी आहे ती मात्र एक परिवार जरूर आपल्याला पाहायला मिळतो आणि हा गोड परिवार असाच निरंतरता आणि अव्याहतपणे मात्र अशा स्पर्धेचं आयोजन करत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि ज्यामध्ये आम्हाला सुद्धा एक दिवस का होईना परंतु समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. अक्षय पांडव यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन आणि संपूर्ण समालोचक परिवाराचं. शिवांजी अलमान आणि नारे चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तर या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ बिलोशी अर्थातच सूरजजी पाटील यांना. त्याकरिता 4 षटकांमध्ये 40 धावांचं आव्हान सामना आपण या ठिकाणी बघू शकतायत. समालोचक ट्रॉफी वाडा 2024चा थरार
आणि पहिल्या इनिंगची बॅटिंग मात्र करताना निंबोली संघाने केल्या 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ करताना स्वतः गेम प्लॅनर, गेम चेंजर म्हणजे ज्याची ओळख आहे वाडा टेनिसमध्ये, मिस्टर सागर भोईर बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला मात्र पाहताय ज्यानं मात्र अनेक ओपन टेनिसमध्ये अनेक रेकॉर्ड केलेले आहेत 50 धावा करण्याचे मॅच विनिंग प्लेयर. अनेक 3 बॉल 3 षटकार, अंतिम षटकार शेवटच्या बॉलला मॅच विनिंग षटकार मारणारा फलंदाज ऐनुल शेख बॅटिंग स्टान्सवर. मॅचला सुरुवात. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल आणि यावेळेस मात्र पाहिलं आपण 22 स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईड +1, 0 बॉल 2 रन. सुरुवात तर चांगली झाली आहे. 40 धावाच करायच्या आहेत परंतु या 40 धावा पुढे आव्हानात्मक उभ्या राहतील का? कारण द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा आहे. जगामध्ये अनेक रेकॉर्ड झाले. 30 बॉल 30 धावा आफ्रिका हरली आणि भारत देश जिंकला. हे क्रिकेटचे इतिहास T20 वर्ल्ड कप भारतानं मात्र रचला. वॉट अ शॉट. ऑन साइडला मात्र बॉल खेचला गेलाय. काउकन झोनचा क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पुन्हा येत आहेत. उशिरानं मात्र या ठिकाणी थ्रो आल्यामुळे इथे 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या फलकावर पोहोचते 4. 1 बॉल 4 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय आणि इथे बघितलं आपण तर सागर भोईर बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला रुपेश लोखंडे. 6 बॉल 6 षटकार. नाईट क्रिकेटचा मास संग्राम, चिंचगडचं मैदान कोण विसरणार. आणि डॉट बॉल सागर भोईर निंबोलीकडनं मात्र हाताळला गेलाय. RP लाईन वाडा टीम बॅटर ऐनुल शेख. टेनिसमध्ये खूप मोठं नाव कमी वेळेमध्ये कमवलेला खेळाडू ऐनुल शेख, RP लाईन वाडा. यावेळेस मध्ये आपटून टाकलेला बॉल. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. धावसंख्या फलकावर 1 न वधारताना 14 या धावसंख्येवर. सुरुवातीची पहिली ट्रॉफी या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील समालोचक ट्रॉफीनं सुरुवात झाली आहे. प्रॅक्टिसचा अभाव प्रत्येक मात्र गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय परंतु स्पर्धेचा आनंद वेगळाच आहे. व्हॉट अ शॉट. टायमिंग परफेक्ट जजमेंट. चेंडू होतो सीमा पार. मल्टी हिट. ह्यूज सिक्सर. या जोडीनं ओपनिंग सुरुवात. वेल स्टार्ट. हार्ड हिटर ऐनुल शेख मैदानात. RP लाईन स्कोर 20 या आकड्यावर. टार्गेट आहे 40 धावांचं आणि आता 20 धावा 18 बॉल. समीकरणं सोपी झाली. 24 बॉल 40 धावांची समीकरणं 18 बॉल 20 धावांवर येऊन ठेपलेली आहेत आणि यानंतर सुद्धा रंगतदार मॅच पाहायला मिळेल. एकापेक्षा एक बलाढ्य टीम. आज पहिल्याच दिवशी मात्र वाडा टेनिसमधील मात्र संघांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतोय. उद्या परवा यर्बा अगदी संडेला मेगा फायनल समालोचक कॉमेंटेटर ट्रॉफी वाडा 2024 रबर बॉल क्रिकेटचा मास संग्राम. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर मिस्टर मनोज. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. 21 स्कोर ऑन बोर्ड. 21 या धावसंख्येवर वाटचाल. 40 धावांचं लक्ष असताना RP लाईन वाडा टीम. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रुपेश लोखंडे बॅटर. बॉलिंग मार्कवर निंबोली टीम. गोलंदाज मनोज. सुरेख फटका. ऑन साइडला बॉल तटला गेलाय. चेंडू आता स्क्वेअर लेगला डीप कडे फील्ड होतोय. थ्रो येतोय आणि तोपर्यंत धावा येतात किती तर या बॉलला टोटल 2 धावा कव्हर केलेल्या आहेत आणि धावसंख्या फलकावर 2च्या बढतीनंतर आकडा वाढतोय 23 वर. खरं तरी ही मॅच पहिल्या ओव्हरला खेचली गेली. दुसऱ्या षटकात चांगली बॉलिंगचा अटॅक मात्र या ठिकाणी करायला सुरुवात तर झालेली आहे. थ्रो कॉल अंपायरिंग लेग अंपायर या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर कॉलिंग या. इट्स ओके. थर्ड अंपायर गो नाव. आणि सुमधुर संगीत समालोचक ट्रॉफी 2024 या डीजे.
पहिल्या बॉलला 2 धावा आले. 7 बॉलचा खेळ. धावसंख्या फळकर आहे 23-23 वर. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर मनोजला पाहतायत. मॅच बदलवायची असेल या ठिकाणी बॉलर सुद्धा बदलला गेलाय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता मात्र आणला गेलाय निंबोली टीम कडनं. न्यू बॉलर सचिन ऑन साइडला बॉल तटवला. 1 धाव मात्र घेत. त्याचं प्रॉपर क्रिकेट. या धावांची गरज आहे टीमला. आता मात्र आरपी लाईन वाडा. सागर भोईर जीवाच्या आकंताने येताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव कव्हर झाली. स्कोर वाढला. धावसंख्या 40 असताना केली 24 आणि बॉलचा खेळ झाला आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल. 4 बॉल शिल्लक राहत आहे. 4च्या 4 बॉल मध्ये जर किंमत स्वतःची बनवली हिम्मत ठेवताना डॉट बॉल करताना तर मॅच बनेल. पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हरला बॉल मात्र टॅप केला गेला. एकदा मात्र कव्हर झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर इथे क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत बॉल येतोय आणि 2 धावा कंप्लीट. हातात बॉल असताना दुसरी धाव इझी कंप्लीट. आरपी लाईनचा विजय. याकडे मात्र सोप्याकडे वाटचाल आहे. मॅच कठीण करायची असेल तर डॉट शिवाय आता मात्र निंबोलीकरांना पर्याय नाहीये. क्षेत्ररक्षकांची मात्र स्वतः परीक्षा इथून पुढे जास्त लागेल. धावसंख्या 26-26. माननीय राजाजी सातवी साहेब एक स्टार क्रिकेटर आणि विद्यमान पंचायत समिती सदस्यांचं आगमन झाले. भावी आमदार शिवसेनेचे म्हणून त्यांना ओळख आहे. राजाजी सातवी साहेब वेलकम वेलकम. समालोचक ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट +1 अशा 2 धावांची बढत. धावसंख्या 28. मॅचची समीकरण आरपी लाईनच्या दिशेने झुकताना स्लो बॉलचा वापर परंतु इथे पंचांनी हेरलंय नो बॉल. नो +1 नो +22 2 धावांची बढत. धावसंख्या 30 वर. धावसंख्या आता मात्र समीकरण विजय करता फक्त 10 धावांची गरज. दुसरे षटक अजूनही सुरू आहे. महाराष्ट्रात चर्चा आहे की दुसरी ओव्हर संपणार कधी. आता कुठे 3 बॉल संपलेले आहेत. लगबगीचा निंबोलीचा खेळ क्रिकेटचा आणि ऐनुल शेखच्या बॅटमधून तडाखा. चेंडू जातो सीमा पार. 6 धावा. एक आगावेगा पहिला बॉल वाडा टेनिस मध्ये या ठिकाणी येता. रबर बॉलला विन बॉल. चौकार माराल तर 6 धावा मिळतील. षटकार ठोकाल तर 8 धावा. ऐनुल शेखचा या ठिकाणी फटका आहे. पॉइंट वर खेळलाय. बटाला या ठिकाणी मात्र बॉलच्या मागे. आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य वाडा शिवसेनेचे युवा नेते क्रिकेटर यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेला. लास्ट बॉल. धावसंख्या झालेली आहे 38. सुरेख फटका ऑन साइडला स्ट्रोक लागला. या ठिकाणी एक धाव मिळेल का तरी इथे थ्रो येतोय. विजयाकरिता मात्र 1 धावेची गरज. बरोबरीने मात्र स्कोर मात्र बनलाय. 2 ओव्हरला धावसंख्या 39 कव्हर केली गेली. आता 12 चेंडू आणि 1 धावेची गरज. विपुलजी पाटील आरपी लाईन टीमचे ओनर आपण मंचावर या. समालोचक असोसिएशन वाडा तालुक्याकडनं आपला विनंती आहे. क्रिकेट विश्वाला खूप मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व आणि क्रिकेट टीम पॅकर म्हणून ओळख स्वतः आहे क्रिकेटर विपुलजी पाटील. वेलकम. हवेमध्ये बॉल आणि मॅच फिनिश शॉट. ऐनुल शेखच्या बॅटमध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल. 1 धाव. मॅच फिनिश. सामना विजेता या ठिकाणी बनते कोण? आरपी लाईन वाडा. अभिनंदन. तेवढंच गोड कौतुक. निंबोली संघ पावसाळी क्रिकेटचा आनंद प्रत्येक खेळाडू घेताना. विपुलजी पाटील आपण मुख्य मंचावर यायचं आहे.
मॅन ऑफ द मॅच मिस्टर ऐनुल शेख, ज्यानं वैयक्तिक 40 धावांचं लक्ष गाठताना 22 धावांची इनिंग साकारली, चौकार षटकारांची बरसात केली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि टीमचं मात्र या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने मात्र स्कोरचा पाठलाग करताना सिंहाचा वाटा उचलला सामनावीर ऐनुल शेख. माननीय आरपी लाईन टीमचे ओनर वाडा तालुका क्रिकेटचं वैभव विपुलजी पाटील यांचा सत्कार अक्षय पांडव या ठिकाणी समालोचक ट्रॉफीमध्ये करताना हार्दिक स्वागत. युवा उद्योजक विपुल शेठ पाटील साहेब यांचं मोलाचं आर्थिक सहकार्य समालोचक ट्रॉफीसाठी आरपी लाईन टीमचे ओनर. माननीय विद्यमान पंचायत समिती सदस्य भावी आमदार भिवंडी विधानसभेचे होणारे माननीय राजेशजी सातवी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जाते. जोरदार टाळ्या वाजवायचे. मोलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला करणारे पंचायत समिती वाडा सदस्य विद्यमान शिवसेनेचे राजेशजी सातवी साहेब यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन केला जाते. आपलं हार्दिक स्वागत. दोन्ही संघ लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे.